नमस्कार मित्रांनो, बालक अकॅडमी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी ओम प्रकाश. आपल्याला माहिती आहे की एसबीआय ज्युनियर असोसिएटचे जे एक्झाम आहे प्रिलिम्सची, त्याच्यासाठी 22 ते 23 दिवस राहिलेले आहेत. म्हणजे आपली शिफ्ट कोणत्या दिवशी येते त्याच्यावरती आपलं डिपेंड करेल. जसं की 1 मार्चला ज्याचा पेपर असेल त्याला एक 28-29 दिवस उरलेले आहेत. बघा आपली प्रिपरेशन स्ट्रॅटेजी काय पाहिजे ह्या उरलेल्या 20 ते 22 दिवसामध्ये आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा पहिलं तर काय, आपली प्रिलिम्स एक्झाम आहे आता ही, बरोबर आहे. मग प्रिलिम्स एक्झाम आहे म्हणून आपण मेन्सची तयारी सोडायला नाही पाहिजे. मेन्सची तयारी सोडायला नाही पाहिजे, हा डोक्यात ठेवायला पाहिजे तुम्ही विषय. म्हणजे आपण प्रिलिम्स आता प्रीचा पेपर आहे, प्रीचा पेपर आहे, प्रीचा पेपर आहे म्हणून आपण मेन्सच डोक्यातून काढतोय, हा खूप म्हणजे शुद्ध वेडेपणा असेल असं माझं म्हणणं आहे. बरोबर आहे. तर बऱ्यापैकी पोरं असं करतात की प्रिलिम्स आहे तर प्रिलिम्सचीच तयारी करायची असं करतात, त्याच्यासाठी हे सांगतोय. बाकी तुम्ही ठरवा काय करायचंय. बघा आता प्रिलिम्स मध्ये 20 दिवसामध्ये आपली स्ट्रॅटेजी काय पाहिजे. पहिलं तर एक गोष्ट असली पाहिजे, मेन्स साठी आपण करंट अफेअर्स जे आहे ते रीड करणं, डिस्कस करणं कधीही सोडून द्यायचं नाही. त्याच्यासाठी जो राखून ठेवलेला टाइम आहे दिवसातला, तो दिला पाहिजे म्हणजे दिलाच पाहिजे. ही गोष्ट डोक्यामध्ये फिट करा पहिली करंट अफेअर्सची. बरोबर आहे. त्याच्यानंतर आता आपण प्रिलिम्सच्या स्ट्रॅटेजीवरती येऊया. आता प्रिलिम्सची जी क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडची जी स्ट्रॅटेजी आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. का? कारण लॉजिकल रिझनिंगची जी स्ट्रॅटेजी आहे, सकाळीच समीर सरांनी यावरती व्हिडिओ टाकलेला आहे. तर तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता, जे की लॉजिकल रिझनिंग साठी असेल. आता आपण क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड साठी येऊया. बघा 35 मार्क्स आणि 35 क्वेश्चन असतील याच्यामध्ये. तुम्हाला जवळपास 25 ते 30 मार्क यामध्ये आणायचे आहेत. बरोबर आहे. 25 ते 30 मार्क यामध्ये आणायचे. पहिली गोष्ट काय, तर तुम्ही जे बेसिक गोष्टी असतात, जसं की आलं सिम्प्लिफिकेशन असेल किंवा त्यालाच काय म्हणतो आपण अप्रॉक्सिमेशन असेल. एकतर सिम्प्लिफिकेशन येईल किंवा अप्रॉक्सिमेशन येईल. एकतर 10 क्वेश्चन येतील किंवा 5 क्वेश्चन येतील. बरोबर आहे. दुसरी गोष्ट काय येईल याच्यानंतर, क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन किती? 5 क्वेश्चन येतील. बरोबर आहे. हे आयदर ऑर कोणतं तरी एक येणार आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर काय येणार आहे हो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे नंबर सिरीज. नंबर सिरीज 100% येईल, जे की 5 क्वेश्चन असतील. आता या क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा नंबर सिरीज पैकी एक कोणतं तरी येईल. कोणत्या शिफ्टला हे येईल, कोणत्या शिफ्टला ते येईल. यामध्ये सुद्धा 5 क्वेश्चन हमखास राहणार आहे. आता नंबर सिरीजचा जे म्हणजे आपण काय म्हणू की फंडा काय आहे, तर एकतर ती रॉंग नंबर सिरीज येईल किंवा कसली येईल, किंवा मिसिंग नंबर सिरीज येईल. ह्यापैकी एक येणार म्हणजे येणार. आता आपलं नशीब काय आहे की रॉंग नंबर येणार आहे का मिसिंग नंबर येणार आहे, ते आपल्या नशिबावरती असेल. ह्या गोष्टी झाल्या. जवळपास एक 15 ते 20 मार्काचे हे असेल. बरोबर आहे का? एकतर 15 मार्क्स आपण मिनिमम धरूया. 15 मार्क्सचं हे असेल. त्याच्यानंतर चौथा जो पार्ट असेल तो असतो डाटा इंटरप्रिटेशन. डीआयचा जो सेट असेल. आता जनरली केसलेट येतात. बरोबर आहे. केसलेट एक, डीआय आणि केसलेट हे 10 मार्काचा असेल. बरोबर आहे. म्हणजे एक हा डीआयचा एक सेट असेल आणि केसलेटचा एक सेट असेल. असे टोटल 10 क्वेश्चन असतील. म्हणजे टोटल आपले 25 क्वेश्चन झाले. आपण एक अंदाजित गृहीत धरतोय की असे जर सेट आला तर, बरोबर आहे, 25 क्वेश्चन आले. आता नेक्स्ट काय आहे, तर नेक्स्ट येतो अरिथमॅटिकचा पार्ट म्हणजेच वर्ड प्रॉब्लेमचा हा पार्ट असेल. तुम्हाला काय करायचंय मित्रांनो, बघा ह्या येणाऱ्या ज्या 20-25 दिवसाचा किंवा ज्याचा 1 मार्चला पेपर आहे त्याच्यासाठी 1 महिन्याचा काळ आहे. ह्याच्यामध्ये काय करायला पाहिजे बघा. पहिली गोष्ट तर डेली एक तुम्ही मॉक दिली पाहिजे. पहिले 10 दिवस. आता आपल्याकडे समजा 20 दिवस उरलेले आहेत किंवा 22 दिवस उरले आहेत असं धरू, तर आपल्याकडे पहिले जे 11 दिवस आहेत, फर्स्ट 11 डेज जे आहेत, तर डेली एक मॉक टेस्ट तुम्ही दिली पाहिजे. डेली एक मॉक द्यायची. आणि ज्यावेळेस तुम्ही सकाळी देताय एक मॉक, एकतर मॉर्निंगला द्या ही मॉक, एका दिवशी मॉर्निंगला द्या, एका दिवशी आफ्टरनूनला द्या आणि एका दिवशी इव्हिनिंगला तुम्ही मॉक द्या.
इव्हिनिंगला एक मॉक द्या. म्हणजे प्रत्येक समजा आज मॉर्निंगला दिली, उद्या आफ्टरनूनला द्या आणि ती परवा इव्हिनिंगला द्या. अशा शिफ्ट मध्ये मॉक द्या. का? कारण आपला पेपर आणखीन आपल्याला ठरलेलं नाही कधी येणार आहे पेपर. बरोबर आहे. मग पहिले जे 10-11 दिवस आहेत तर तुम्ही हा पॅटर्न लागू करा. म्हणजे 3 2 6 3 3 9 म्हणजे जवळपास तुमचे 3 सेट होऊन जातील. प्रत्येकाचे 2-2 जवळपास होऊन जातील. म्हणजे मॉर्निंगला 2 होतील, आफ्टरनूनला 2 होतील आणि इव्हिनिंगला 2 होतील. आणि जसं की आपल्याला माहिती आहे की 10 तारखेला याचा कॉल लेटर येईल. त्या दिवशी पिक्चर क्लिअर होणार आहे की आपला जो शिफ्ट असेल तो कोणता असेल. मग ज्या म्हणजे समजा तुमचा 2 ची शिफ्ट आहे, 2 किंवा 2:30 ची शिफ्ट आहे, बरोबर आहे. तर 2:30 वाजताच पेपर द्यायचा. पुढचे जे उरलेले 10-11 दिवस आहेत का नाही, किंवा तुमचे 15 दिवस उरलेले असतील, त्यामध्ये तुम्हाला 2:30 वाजता म्हणजे 2:30 वाजताच पेपर द्यायचे. सकाळची शिफ्ट असेल 7:30-8 ची, तर तुम्हाला 8-8:30 ला 8-8:30 ला मॉक टेस्ट दिलीच पाहिजे तुम्ही. बरोबर आहे. 8-8:30 ला मॉक टेस्ट दिलीच पाहिजे तुम्ही. हे झालं मॉक टेस्टचा टायमिंग बद्दल. आता ही एक मॉक द्यायची पहिले 11 दिवस. एक मॉक दिली, कोणतीही असू द्या तुमची ती, कोणतीही असू द्या. प्रत्येक मॉक टेस्ट जे आहेत, समजा ओलिव्ह बोर्ड आहे, ओलिव्ह बोर्ड आहे, गाईडली आहे, गाईडली आहे, प्रॅक्टिस मॉक आहे. प्रत्येकाला म्हणजे अड्डा असेल, ह्या कोणत्याही ह्याच्यातली कोणतीही द्या तुम्ही. आणखी तुमच्याकडे कोणती असेल त्याच्यातले काही मॅटर करणार नाही. तुम्ही मॉक टेस्ट द्या पहिली तर गोष्ट. आता जे पहिले जे 10 दिवस आहेत त्यामध्ये फ्रीच्या मॉक प्रत्येकामध्ये हे जे काही 4-5 असतील त्यामध्ये एक 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 पहिली फ्रीची मॉक असते. पहिली फ्रीची मॉक असते. त्यामध्ये तुम्ही काय करायला पाहिजे तर तुम्ही त्याच्यामध्ये काही ना काही नवीन 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 ट्राय करायला पाहिजे. जसं की आता समजा तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम, एक मिनिट हा. जसं की तुम्हाला आता वर्ड प्रॉब्लेम अवघड जातात. समजा वर्ड प्रॉब्लेम अवघड जातात, वर्ड प्रॉब्लेम अवघड जातात. तर एका मॉक मध्ये तुम्ही काय करायला पाहिजे, एका मॉक मध्ये तुम्ही फक्त वर्ड प्रॉब्लेम सोडवायचे. एका मॉक मध्ये तुम्ही फक्त वर्ड प्रॉब्लेम सोडवायचे. बरोबर आहे. म्हणजे कसं, वर्ड प्रॉब्लेम प्लस डीआय. पहिलं तर स्टार्टच वर्ड प्रॉब्लेम पासून करायचं. वर्ड प्रॉब्लेम पासून करायचं आणि दुसरं करायचं स्टार्ट डीआय. दुसरं करायचं स्टार्ट डीआय. त्याच्यानंतर जी दुसरी गोष्ट आहे, दुसऱ्या दिवशी आता पहिली मॉक दिली अशी, दुसरी मॉक काय द्यायची, सिम्प्लिफिकेशन, अप्रॉक्सिमेशन, ऑदर ज्या काही गोष्टी असतील मिसलिनियस, त्या सगळ्या त्या दिवशी सॉल्व्ह करायच्या प्लस डीआय सॉल्व्ह करायचं. उरला टाइम तर वर्ड प्रॉब्लेम कडे यायचं. बरोबर आहे. उरला टाइम तर वर्ड प्रॉब्लेम कडे यायचं, नाही तर बिलकुल यायचं नाही. त्या दिवशी हा करायचा ट्राय. हे फ्रीच्या मॉक मध्ये तुम्ही ट्राय करायचं. ज्या तुमच्या पेडच्या मॉक आहेत त्या तुम्ही रेग्युलर चांगल्या पद्धतीने द्यायच्या. आता हे कशासाठी म्हणतोय मी, हे कशासाठी म्हणतोय, समजा तुम्ही नुसतं डायरेक्टली वर्ड प्रॉब्लेम दिली एखाद्या मॉक मध्ये, तर तुमची ती वर्ड प्रॉब्लेमची जी भीती आहे, वर्ड प्रॉब्लेमची जी भीती आहे ती जवळपास शून्य होईल. वर्ड प्रॉब्लेमची भीतीच जाईल निघून. बरोबर. आणि त्याच्यासोबत तुम्ही डीआय सॉल्व्ह करताय म्हणजे जरा मनाला समाधान वाटेल की बाबा मी 10 तरी सॉल्व्ह केलेले आहेत, 10 तरी सॉल्व्ह केलेले आहेत. मग त्या मॉक मध्ये तुम्हाला थोडंसं काही वाटणार नाही. पण काय करायचं, ह्या फ्रीच्या मॉक मध्ये ह्या गोष्टी प्रॅक्टिस करायच्या. बरोबर आहे. म्हणजे एक 4-5 मॉक अशा जातील तुमच्या, जेणेकरून तुमची वर्ड प्रॉब्लेमची भीती मरेल. का बरं असं म्हणतोय मी, कळालं ना तुम्हाला? हा. त्याच्यानंतर वर्ड प्रॉब्लेम साठी काय काय करायला पाहिजे बघा. वर्ड प्रॉब्लेम साठी काय काय करायला पाहिजे. वर्ड प्रॉब्लेम मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते पर्सेंटेज. पर्सेंटेज हा टॉपिक तुम्ही चांगल्या प्रकारे केलेला असेल, आता जी तुमची बॅच झालेली असेल किंवा चालू असेल यामध्ये पर्सेंटेज. त्याच्यानंतर रेशो आणि प्रपोर्शन, रेशो अँड प्रपोर्शन. म्हणजे मी जे काही चांगले टॉपिक आहेत जे की 100% एक्झाम मध्ये येणार आहेत आणि ते तुम्हाला थोडं इझी जाईल प्रिपेअर करायला, आणि ते जर तुम्ही टॉपिक केले तर तुम्हाला बाकीचे सुद्धा, जसं की समजा रेशो असेल, पर्सेंटेज असेल, ते जर तुम्ही केलं तर डीआय सुद्धा सोडवायला तुम्हाला सोपं जातं. बरोबर आहे. त्याच्यासोबत रेशो आणि प्रपोर्शन. रेशो आणि प्रपोर्शन मध्ये मी काय म्हणतोय, फक्त रेशो आणि प्रपोर्शन नाही, तर रेशो आणि प्रपोर्शन मध्ये मिक्सर अँड ऍलिगेशन असेल आणि पार्टनरशिप असेल प्लस एजेस आले. बरोबर आहे. मी रेशो आणि प्रपोर्शन मध्ये हे सगळे टॉपिक घेतो. बरोबर. त्याच्यानंतर तिसरा जो पार्ट आहे तो असेल टाइम अँड वर्क. टाइम अँड वर्क, टाइम अँड वर्क हमखास क्वेश्चन असणार. त्याच्यानंतर चौथा जो टॉपिक असेल तो असेल टाइम स्पीड डिस्टन्स. टाइम स्पीड डिस्टन्स याच्यामध्ये बोट अँड स्ट्रीम असेल, रेल्वे असेल, कोणताही प्रश्न विचारू शकतात तुम्ही. त्याचे बेसिक बेसिक तरी कन्सेप्ट समजून घ्या, शिकून घ्या, जेणेकरून तुम्हाला त्याच्यावरचा जर डीआय जर आला
येणार नाही. आज आतापर्यंत जनरली येत नाही, प्रिलिम्सला मेन्सला येतात. त्याच्यावरचा जर DI आला तर तुम्हाला सोडवता आला पाहिजे, जेणेकरून ते 5 मार्क तरी जाता कामा नये. त्याच्यानंतर 5वा टॉपिक जो आहे तो आहे प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस आणि SICI, 6वा SICI. आता बघा, ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस मॉक टेस्ट देता त्यावेळेस काय होतं बघा, हे सगळे टॉपिक डोळ्याखालून जातात. कसं काय? कारण आपण एका मॉक मध्ये नुसते वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले, बरोबर आहे. मग ते वर्ड प्रॉब्लेम ज्यावेळेस आपण सॉल्व्ह करतो, 20 मिनिट आहेत ना तुमच्याकडे, जाऊ द्या ना 20 मिनिट एका मॉकसाठी, जाऊ द्या एका मॉकसाठी. तुम्ही ते ट्राय करताय ना, तुम्ही ट्राय करताय की मला कोणते टॉपिक अवघड जातात. समजा मला एखादा टॉपिक येतो, पर्सेंटेज मला सोपा जातोय असं मला वाटतंय ज्यावेळेस मी सोडवतोय, प्रॅक्टिस करतोय. पण ज्यावेळेस मी मॉक टेस्ट देतोय किंवा एक्झाम देतोय त्या टायमाला माझं डोकं काम करत नाही. आता काय करू, भांबावून जातोय मी, ते जमत नाही. तर ते तुम्हाला कळेल की बाबा मी वर्ड प्रॉब्लेमची फक्त एक मॉक टेस्ट वर्ड प्रॉब्लेमची दिली होती, त्यामध्ये मला येणारे टॉपिक बी आले नाहीत. म्हणून आपल्याला काय करायची गरज आहे, तर त्या गोष्टीची भीती मारायची गरज आहे की वर्ड प्रॉब्लेम एवढीही अवघड गोष्ट नाही की आपण त्याला घाबरलं पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे दिवसाला एक मॉक प्लस त्याचं अनालिसिस. आता आपण त्याचा अनालिसिसचाही एक व्हिडिओ टाकूयात. एक व्हिडिओ काय तर डेली आपण इथून पुढे डेली एक सिरीज सुरू करतोय की SBI क्लरिकलची प्रिलिम्स होऊ द्या, मेन्स होऊ द्या, मेन्स होजेपर्यंत आपण डेली प्रॅक्टिस व्हिडिओ टाकूयात. आणि आज काय केलं, आज कोणती मॉक टेस्ट दिली, मी आज कोणती मॉक टेस्ट दिली, ते आपण टाकूयात. तुम्ही कमेंट मध्ये टाका, आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती टाका. कसल्याही प्रकारची म्हणजे SBI क्लरिकलचा जो पेपर असतो तो इतकाही सोपा नसतो आणि इतकाही अवघड नसतो, त्याच्यामुळे घाबरून जायची कारण नाही. आता बघा, जे काही कट ऑफ असतात, कट ऑफची मनामध्ये भीती बाळगायची नाही. पहिल्या तर गोष्ट काढा, कट ऑफ एवढा तेवढा, प्रत्येक वर्षी कट ऑफ चेंज होऊ शकतो, वाढू शकतो, कमी होऊ शकतो. ते आपल्या हातात नसतं. का? कारण त्या वेळ दिवशी किंवा त्या ज्या शिफ्ट आहेत 4-5 दिवसाच्या, ते आपण ठरवू शकत नाही की कोणत्या दिवशी कोणत्या शिफ्टला सोपा पेपर आलेला आहे, कोणत्या शिफ्टला अवघड पेपर आलेला आहे, किंवा त्या वर्षी किती जागा आहेत हे आपण ठरवू शकत नाही. त्याच्यामुळे कट ऑफची तुम्ही चिंता करू नका. तुम्ही आता प्रिलिम्स प्लस मेन्सची तयारी करा. प्रिलिम्स प्लस मेन्सची तयारी करा. कसलीही अडचण आली तर तुम्ही ती कमेंट मध्ये टाका. पहिले 10 दिवस एक डेली मॉक तुम्ही 2 दिल्या तर कसलीच अडचण नाही, तुम्ही 2ही देऊ शकता. पण कमीत कमी एक मॉक द्या. आणि जास्तीत जास्त हे जे काही 20-22 दिवस आहेत, 20 प्लस मॉक झाल्याच पाहिजेत. 20 प्लस 25-30 मॉक उद्या, 25 ते 30 मॉक ह्या तुमच्या झाल्याच पाहिजे. नुसत्या ओलिव्ह बोर्डच्याच नाही, नुसती एक समजा ओलिव्ह बोर्डच तुम्ही प्रॅक्टिस करताय, तुम्हाला यूज टू झालेले आहे म्हणून तुम्ही ओलिव्ह बोर्डच नाही, तर तुम्ही गाईडली द्या त्याच्यासोबत. कोणतं तरी एक त्याच्यासोबत ठेवा. म्हणजे एक ओलिव्ह बोर्ड असेल तर एक गाईडली असेल, किंवा एक ओलिव्ह बोर्ड असेल तर एक प्रॅक्टिस मॉक, असं ठेवा तुम्ही. ओलिव्ह बोर्ड मला वाटते कंपल्सरी ठेवायला पाहिजे, आपण त्याच्यावरच्या मॉक टेस्ट दिल्या पाहिजेत असं मला वाटतंय. आणि अनालिसिस कसं करायचं ह्याच्यावरती सुद्धा आपण एक व्हिडिओ टाकूयात, जेणेकरून आपला अप्रोच काय आहे, तुमचा अप्रोच काय आहे अनालिसिस करण्याचा ते समजून घ्यायचं. आता ज्यावेळेस मॉक टेस्टचं अनालिसिस करतो ना, त्यावेळेस आपण मित्राला सोबत घेऊ. म्हणजे तुम्ही एकटाच एक मॉक द्यायची नाही. समजा 1 नंबरची मॉक आहे किंवा 3 नंबरची मॉक आहे, तर 3 नंबरची जी मॉक आहे, तुम्ही आणि तुमचा ग्रुप सोबत मॉक टेस्ट द्यायची. आणि त्या 3 नंबरच्या मॉकचं अनालिसिस हे सोबत करायचं, एकटं बिलकुल करायचं नाही. का? कारण आपला जो अप्रोच आहे तो जनरली कधी कधी बदलत नाही, पण समोरच्याचा जो अप्रोच आहे त्या क्वेश्चनला सोडवण्याचा, तो थोडासा वेगळा असू शकतो. तो 100% थोडासा वेगळा असू शकतो आणि तो आपल्याला फायद्याचा ठरणार आहे. त्याच्यामुळे एकटं मॉक टेस्ट द्यायचं, मॉक टेस्ट एकटंच द्यायचं, पण आपण त्याचं अनालिसिस हे सोबत करायचं. बरोबर आहे, मित्रांसोबत, आपले मित्रमैत्रिणी काही, बरोबर आहे. आणि जर कसली अडचण आली तर कमेंट मध्ये टाका, आपल्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हा. आणि करंट अफेअर्स साठी गजानन सर आहेत, त्यांना तुम्ही त्याच्याबद्दल विचारा. आणि लॉजिकल रिझनिंग साठी समीर सरांना तुम्ही मेसेज करू शकता, किंवा आपल्या ग्रुपवरती डायरेक्टली तुम्हाला जे काही अडचण येते, क्वांटमध्ये काहीही अडचण येऊ द्या, तुम्ही ते ग्रुपमध्ये टाकू शकता. मॉक टेस्ट असू द्या किंवा कोणत्या फ्रीची मॉक टेस्ट असेल, लाईव्ह मॉक टेस्ट असेल, ती आम्हाला जर म्हणजे तुम्ही जर सांगितलं तसं की आम्ही द्यायला पाहिजे ती लाईव्ह मॉक टेस्ट, तर ते आम्ही ते करूया तुमच्यासाठी. आणि त्याच्यासोबतच आपण आता मेन्ससाठी, जसं की POचा रिझल्ट लागलेला आहे मेन्सचा, तर आपण त्याच्या इंटरव्ह्यू साठी सुद्धा
छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण मॉक इंटरव्ह्यूचे सेशन घेणार आहोत. तर तुम्ही त्याच्यासाठी जर ॲपियर असाल पीओच्या मेन्ससाठी तर तुम्ही त्याच्यासाठी एनरोल करू शकता आणि बालक अकॅडमीला सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच.